नमस्कार फ्रेंड्स, आपण निघालो रात्री एकदम 9 वाजता 9-10 वाजता आपल्याला फोन आला पार्टीचा की शेगावला जायचं आहे. रात्री निघायचं 10 वाजता 9 वाजता त्यांचा फोन आला. म्हटलं आता कसं करायचं, झोप 5 होते दिवसभर, आपण आपल्या कामातच होतो. मी म्हटलं चला ठीक आहे निघू. आता माझी झोप तुम्ही बघत असाल का, मला झोपलो नाही आहे, मला झोप लागून राहिली आता पण, कारण की ती झोप नाही होत. मी तिथनं त्यांच्याकडे पोहोचतो 10 वाजता, तिकडे 5-10 वाजता पोहोचला आणि तिथं लोकांनी निघाला 11-11:30 वाजवले. तिथं निघलो आहे. मग रस्त्यामध्ये तो चहा पाणी नाश्ता वगैरे ते करत वगैरे आम्हाला इथं पोचायला वाजले 4 वाजता आम्ही इथं पोहोचलो आहे. आणि 4 वाजता पोहोचल्यानंतर आम्ही रूम वगैरे बघितलं भक्तिनिवासमध्ये रूम वगैरे बघितल्यानंतर आम्ही 1 तास तिथं झोपलो. तिथं त्यांनी अंगपाय वगैरे धुतल्या आणि तिथनं आम्ही निघालो गजानन महाराज मंदिराकडे. गजानन महाराजच्या मंदिराकडे निघालो, यांना सोडलं. त्यानंतर आता झोपलो होतो मी. आता 2 ते 3 तास झोप घेतली आणि आता अजून बॅक टू गो होम. तर भाऊ असं आहे गाडीवाल्यांचं जीवन, कधी जावं लागते, कसाही फोन येतो, तर तेवढं आपल्याला मॅनेज करावं लागते. चला भेटू. त्यांना माहिती आहे की माझी झोप व्हायची आहे, पण ते लोक बिनधास्त झोपले. अरे हाच आहे आमचा ड्रायव्हरवरचा विश्वास. तर आम्ही इथे थांबलो जेवण करायला. इथे जेवण वगैरे केलं मस्तपैकी आणि आपली गाडी खराब होती तर आपण घेतली आपली गाडी धुवून. तर थँक्यू धाबेवाला भाऊसाठी, कारण की त्यांनी सपोर्ट केला मला, गाडी वगैरे वॉश करून दिली तिथे त्यांनी त्यांच्या धाब्यावर. तर कशी वाटतं आपली गाडी घेतल्यानंतर कमेंट करा, लाईक करा, फॉलो करा मित्रांनो. इतका चांगले कंटेंट तुमच्यासाठी बनवत आहे, सपोर्ट करा.